विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। रामनामातली ताकद किती मोठी। वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा एक पुरावा मानतो नाना तुमच्याकडे। तुम्ही त्यांना पाहिलेले, मी नाही पाहिलं, माझं तितकं नशीब गोड नव्हतं, ते माझ्या अगोदर जात राहिले। वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकरांनी एका पुराणातला लोमशांचा पुरावा सांगितला। लोमश एक पुरावा सांगायचे, तसं रामायणातला प्रसंग आहे, पण त्याच्या पुढचा प्रसंग वेगळ्या पुराणातला आहे। नंतर तुम्ही कार्य करू नये त्याच्याकरता वकालत आताच करतोय। बऱ्यापैकी लोक म्हणतात लय रामायण ऐकलं पण हे नाही ऐकलं, असं म्हणू नये तुम्ही, याच्याकरता म्हणतोय। गंधमादन नावाचं एक वानर होतं, हे प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये पताका धरायचं काम करत होतं। रामनामातली ताकद किती सांगतोय, रामनामातली काय होते, पहिल्या दिवशी रूपावर किंवा नामावर अभंग घ्यायचा असतो, तेच तेच सांग। मागच्या कीर्तनात ऐकिल हो, लोक असे म्हणतात। त्याच्यामुळे मला असं वाटते लोकांनी आपल्याला बरं म्हणावं याच्याकरता आमच्या लोकांनी सतत वाचित राहा, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, वाचित राहायचं सतत। आणि एरवी तरी त्याचा फायदा आहेच ना, वाचायचं, आपण वाचायचं, लोकांना सांगत राहायचं। गंधमादन नावाच्या वानराला धर्माची पताका धरायचं काम मारुतीरायाला विनंती करून त्याने धर्माची पताका सांभाळायचं युद्धातलं काम घेतलं। लक्ष्मणजीला थोडासा राग आला, म्हणे काय हनुमंत, काय हे असं चिगुरो वानर आहे, बारीक ससड पातळ, ह्याला काय 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 जमणार आहे। मारुतीरायाने सांगितलं ते चंचल आहे, आणि पताका धरणारा माणूस हा चंचल पाहिजे। ज्याला चालता येत नाही त्याला जर पताका दिली तर ते हिने करायच्या मागे चलन नाही की नाही। पताका घेणार कुठं पाहिजे, पुढं पाहिजे, तापड पाहिजे ना, तापड। आता आपल्याला हातपाय थकले तर आपण बाजूला सरकू, पताकावाला जर दिंडीतून बाजूला गेला तर किंमत राहील का त्या दिंडीला, नाही। पताकावाला चंचल लागतो, चंचल। एक दोन दिवसाचा युद्ध प्रसंग पाहिला लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, बेटा जरा हुशार आहे। लक्ष्मणजीने वरच्या अंगावून पाहिलं होतं ना, बरीच लोक वरून समजित काही काय ना। एक जणाचे कपडे इतके टाईट होते, अरे बाप रे म्हणले, कपडे इतके टाईट म्हणल्यावर याचा चुलता मंत्री असेल का। मी म्हणलं नाही, कपडे घालू दी टाईट, पण याचीच बायको 17 बाईचा कापूस याचायला जाती। कपड्यावर काय नसते, वरून झगबग आतून भगभग असते। लय टेकीत राहणाऱ्याच्या घरात लय 12 तिळू फिरवतून असं पाहतो ना आपण, मोकर टेकन चौघीत लुगडं एक आपण बघत राहतो, असं वरच्या देखावर काय नसते। तुम्ही अजून बी लक्षात घ्या, मसळ जितकी खपक्या तितकीच कडब्याचा काळ। मसळ वरची अंगापिंडाने मोठी दिसती म्हणून घ्यायची नाही, आगा दुग्धाची ग्रंथी त्वचे आईशी आरती मौती भासती दुग्धाचे निकळे नैवम गांजा कसम लिखितम। गांजा फुक्यान लिहिले का गिरगावकरांनी लिहिले, तिची त्वचा निरतळ पाहिजे, नाही तर 19 पेंड्या खाल्ल्या मकीच्या आणि दूध काढायला बसल्यावर चिलीम भरणं, चिलीम कळती का, चिलीम भर पण दूध दिलं नाही। मसडी देखावे नाही पाहिजे दुग्धात। बैल कसा पाहायचा, दिसण्यावर का धरण्यावर, धरून बघायचा, बैल धरून पाहायला पाहिजे। बैल असं दिसायला असा घडेल आणि अवताल धरल्यावर साळी कुटी तू फिरून कापसाच्या मुंडक्यावर कनाळात पाय टाकी तू, आहे का नाही। त्या बैलाला दुसरा बाजार नाही येऊ द्यायला पाहिजे, अशा देखाव्या नाही बघायचे, कर्तव्यावर बघायचं असतं। असं चंचल वानर होतं ते, चंचल। एके दिवशी रावणाच्या पक्षातल्या एका व्यक्तीने विचार केला, बेटा हो, अरे बघा ते एकटं प्रभू रामचंद्राच्या पक्षातलं एक वानर बेटा ऐकत नाही आपल्याला, काय थोज अशी तळ 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 पताके सारखी वितुलते सारखी विजय सारखी चमकत आहे, काय काय पळते म्हणे ते। कुंभकर्ण नावाच्या व्यक्तीने एका व्यक्तीला आपलं केलं, सांगितलं बेटा एकच काम कर, आजच्या युद्धात पताका उडाली पाहिजे, धर्माची पताका उडाली पाहिजे। बरोबर संधान सोडिला चंद्राकृती बाण। मी वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य ऐकिल, म्हणजे वहीत पाहिले नाही मी, वही चांगल्या माणसाने त्यांची लिहिलेली कीर्तन मला वाचायला भेटली, त्याच्यातला एक पुरावा। एके दिवशी म्हणे असा चंद्राकृती बाण सोडला
आणि नाना जिथून पताका होती का तिथूनच उडालं आणि कमरेला या गंधमादनाच्या कमरेला ती धर्माची पताका खोसलेली आहे. पाठीमागची लोक हरवली आणि एका वानराने आवाज दिला, गंधमादन. आवाज दिल्याबरोबर गंधमादनानं असं वरे पाहिलं, अरे आपल्याकडे नुसती काठीच आहे. थोडे असे सरका ना, थोडे असे सरका, थोडे 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 थोडे. या आमदार साहेब इकडे सरका, आली कोणी. आता खुश झाले तुमच्या पलीकडचे. नाही नाही थोडस इकडे. हा नाही नाही इथं नको ते करायचे. विडाला विडाला पाहलं त्यानं वरे तर धर्म पताकेचा दंड शिल्लक आहे, पण पताका निष्ठून गेली. काय विवेक असेल हो त्यांना. भगवान प्रभू रामचंद्राच्या सोबतच्या 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ प्रभू रामचंद्राचा प्रचार करीत असताना आदला पण नाही घेतला. एक आदला पण. पाला खाऊन या वाहिले पर्वत बांधविला सेतू सिंधूशी. पाला खाल्ला आणि मोठी मोठी पर्वत वाहिली. पण विवेक किती होता नाना त्या वानरांना. विवेक विवेक. गंधमादनाच्या लक्षात आलं. लहान्या मालकाने सांगितलं होतं, हनुमंता यानं जर पताका पाळली तर मग लक्षात ठेवा. आणि आज तर पताका उडवली राक्षसानं. रामनामाची ताकद सांगतोय, रामनामाची. का आळंदीतले मालक म्हणतात राम आणि कृष्ण हे 2 नावं साजरी आहेत. तात्काळ गंधमादन किष्किंधेचे राजा सुग्रीव यांच्याकडे पळाला आणि सुग्रीवाच्या कमरेला चांगल्या प्रतीचा शेला बांधलेला होता. पांढरा शुभ्र शेला बांधलेला होता. अलगद असा किष्किंधेचे राजा सुग्रीव त्यांच्या कमरेचा शेला पांढरा शुभ्र ओढून घेतला आणि धर्म पताकाची अर्धी जी दंडूक होतं, अर्धा वेळू होता, अर्धी काठी होती, त्या काठीचं एक टोक सव्य भागाला टोचलं. सव्य म्हणजे उजवी, अपसव्य म्हणजे डावी. हे कर्मकांड करत असताना जाणवं. सव्यापसव्यो यज्ञोपविता स्थिताय जायते असा शब्द वापरला जातोय. आपल्याकडे डावं उजवं, तिकडे सव्या अपसव्याना अपसव्या स्थित काला सव्यास्ति जायते नाम असं तो कर्मकांडात वापरला जाते. तर सव्य बाजूला ती काठी टोचली स्वतःच्या आणि लहानसं छिद्र केलं. त्या छिद्रातून नाना रक्त वाहत होतं आणि रक्त जेवढं जेवढं बाहेर पडत होतं तेवढं किष्किंधेचे राजा सुग्रीव त्यांच्याकडनं वळलेलं उपरणं त्या रक्ताने लाल केलं आणि तीच पताका एका दंडाला बांधून आवाज दिला, पवन सुदा लहाने मालक म्हणजे लखनलाल बघा म्हणे. त्यावेळेला लक्ष्मणजीचे डोळे रडत नव्हते, अंतःकरण रडत होतं. काय वानर आहे हो, स्वतःच्या रक्ताची ध्वज तयार केली. काय गंधमादन असेल तो. त्याच्यावर एके दिवशी सगळ्यात राग कुंभकर्णाला गंधमादनाचा आला आणि त्या दिवशी कुंभकर्णाने राक्षसी गिळायला सुरुवात केली. रामकृष्ण नाम, नुसत्या राम नामाची ताकद. वेळ भेटला तर कृष्ण नाव पाहू. आणि ज्या वेळेला कुंभकर्णाने गंधमादनाला गिळून टाकले त्यावेळेला दाभाडाला दाढाला दाढ असे लावायच्या आत आमदार साहेब घशातून आत उडी टाकली. मधात फिरत होतं. बऱ्यापैकी वानर होती. सगळ्यांना सांगितलं तुम्हाला वाचायचंय का. ते म्हणले एवढ्या मोठ्या कुंभकर्णाच्या पोटात वाचत असते का. वाचते रे म्हणे, भजन करा रामनामाचं. आणि कुंभकर्णाच्या पोटात वानरांना रामनामाचं भजन करायला लावलं आणि प्रकाशाचं स्तोत दिलं. ते प्रकाश म्हणजे रस्ता होता, कानातून आलेला प्रकाश. आणि उड्या पट 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 सगळ्या वानरांनी उड्या मारल्या. ज्या वेळेला सर्व वानर उड्या मारतात कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटा एकटंच आपल्या पोटात आहे, याला जाऊ द्यायचा कामा नाही. लागलीच कानाला हात लावला आणि उडी हाणल्याबरोबर कुंभकर्णाच्या हातात गंधमादन आलाय.
फार काय देऊ केलं तर बरं गंधमादनाला एकदा रावण म्हणण्यासाठी. गंधमादनाला फक्त एकदा रावण म्हणण्यासाठी 125 सोन्याचे घर देऊ केले ते आमदार साहेब. माणसं किती रुपयात फुटत येते तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण तुम्ही राजकारणी आहेत आणि आम्हाला तर काही माणसं फोडायची गरजच नाही. मोठ्या माणसांचं वाक्य नाना, कुंभकर्ण शेवटी एका तत्वावर आला. सबांधवा याम तृतीया, आम्ही 3 जण भाऊ आहेत. गंधमादन, कालांतरानं तू फक्त एकदाच रावण म्हण, या वाटे एकट्याच्या वाट्याची सगळी लंका देऊन टाकतो. 3रा हिस्सा. 7 कोटी घरं होती सोन्याची, 7 कोटी घरं. एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. 35 बारे आमदार होता येते एक चौकट गवसली की. तालुक्यातल्या बायाला 10 बाऱ्या नेकलेस होते सोन्याची, 1-1 तोळ्याची. 10 बाऱ्या. काय कोणाची हिंमत आहे दुसऱ्याचं बटन दाबायला? रावण अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण आहे. रावण रामायणामध्ये अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण होतं. मी वर्गात असताना मला अतिशुक्ती अलंकार, मी शिकलो फार 7वी पर्यंत शिकलो, पण मला अलंकार वगैरे वगैरे व्याकरणातलं थोडं आम्हाला गुरुजी चांगले होते. ज्याचा गुरु तंबाखू खाणार त्याचा शिष्य गांजावडीतच असतो. हे निश्चितच ठरलेलं असतं, ते ठरलेलंच असतं. माझं नशीब चांगलं होतं, माझे एकही गुरुजी तंबाखू खात नव्हते. अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण होतं. फार काही सांगायचे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली. मग गपकन सांगतो, लांडोरीचा पाय लागला आणि त्याच्यात हत्ती वाहून गेला. लांडोरी म्हणजे आमदार साहेब मोराची बायको. म्हणजे मोराचा पाय लागल्यावर तेल सांडलं, वाटी केवढी का असेल, आणि त्या वाटीतल्या तेलानं हत्ती वाहून जातो. अतिशोक्ती अलंकारानं ऐकतं काय? अतिशोक्ती अलंकाराचं म्हणे, रावणाच्या पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर लांबीची होती. उंची 11.5 फूट, रुंदी 4 फूट, भरीव सोन्याची. 2 फुटाचा कोपरा काढा, त्याच्या विरोधात फॉर्म भरायला कोणाची मावेली? रावणाची श्रीमंती सांगते मी. श्रीमंती हेही जाऊ द्या, इतकं पाहाला मी काय तिथला सरपंच नव्हतो. नका तुम्ही पुराणातलं, तुम्हाला तुमचं तोंड पुरलं नाही तिथपर्यंत तुम्ही नका मानू, पण संतांचे पुरावे. 80 सहस्र सुंदरा कामिनी. मग 80,000 ज्याच्या बायका, मतदान कोणाला आणत्याल? त्याला. 1 लाख पोरं, नाना मतदान कोणाला? त्यालाच. 1.25 लाख नातू, मतदान कोणाला? त्यालाच. 80,000 बायका म्हणल्यावर सासरे किती झाले? 80,000. पण सासा मलाही सांगता यायच्या नाही, कारण जावायनं 80,000 केल्या, मग सासरा 150-150 तर करीन ना. होय आसरा मापा. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, ज्या ज्या दिशे जातसे रावण, तये वाळ तसे आंबर एक जाण. आंबर म्हणजे वस्त्र, जिकडं तोंड फिरीन तिकडं लुगडं वाळतच होतं. म्हणजे इतक्या बायका होत्या त्याला. या सगळ्या लोकांनी मतदान टाकलं तरी त्याला दुसऱ्याकडे मतदान मागायची गरजच नव्हती. एवढा मोठा रावण, एवढा मोठा रावण. आणि असं दाबला हातात. नाही म्हणलं तर तुला मारेन. म्हणला मरतोय, पण तुम्ही ज्याचं नाव घेता त्याचं नाव मी नाही घेणार. शेवटी दाबलं नाना. रामनामाची ताकद सांगतो. कर 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 असा गंधमादन दाबला आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षात हरामासाचा गोळा फेकून दिला. एक कोडसा पुरावा सांगतो. माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. कोडसा पुरावा, कोडसा. मला एक 6 पानाची प्रत एका चांगल्या माणसानं दिली. ज्या वेळेला हा गंधमादनाचा शरीराचा हरामासाचा गोळा त्वचेचा प्रभू रामचंद्राच्या पक्षात फेकला आणि कुंभकर्णाच्या नाका तोंडावर जे थेंब आले त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून राम राम शब्द निघत होता. जोपर्यंत रक्त वल्लय आमदार साहेब तोपर्यंत त्याच्यातून राम राम शब्द निघत होता. हात वल्ला होता ना. वल्ला हात घेऊन कुंभकर्ण तात्काळ पळाला आणि लंकेश राजा रावणाच्या कानाला हात लावला. रावणाने हात झटकिला आणि तलवार उपसली. कुंभकर्ण ते म्हणलं, दादा
जो हात तुझ्या विरोधकाचं नाव घेतो तो हात तोडतोस. काय एवढं तुला मोठेपणे दादा? त्याच्यापेक्षा माझं डोकं कापणं रे. तुला काय एवढं दुःख वाटतंय? कुंभकर्णा, माझ्या विरोधकाचं नाव माझ्या कानात ऐकतोस, तुला वाटत नाही रावणाला दुःख होत असेल? याच्याकरता नाही ऐकत दादा. रामप्रभूचं नाव ऐकल्याच्या नंतर दादा तुला राग येतोय, याच्याकरता मी नाव ऐकत नाही. मी तुला सावध करतोय. रामप्रभूच्या पक्षातली माणसं मेल्यावर सुद्धा त्यांचं रक्त पण मालकाचं नाव घेतंय. रामप्रभूच्या पक्षातली माणसं मेल्याच्या नंतर त्यांचं रक्त ओलय तोपर्यंत रामप्रभूचं नाव घेतात. इतकी निष्ठावंत माणसं रामप्रभूच्या सोबत आहेत. आपल्याला राम ऐकत नाही दादा, त्याची पत्नी देऊन टाका. असं 2 वेळेस कुंभकर्णानं सुचविलं, पण बेटा ऐकायला तयारच नाही. काय होतं माहितीये का? कोण्याही जातीचं कुत्र घ्या, कुत्र कोण्याही जातीचं घ्या, त्याला बिन धारवण्याचं दूध पाजा आणि सोन्याच्या पालखीत बसवा तरी बेट भुकतच. स्वान शिबिके बैसविले त्याचे भुंकणे न राहे उगले. तसे रावणाची वृत्तीच थोडीशी अहंकारी होती ना, अहंकारी होती. नाही ऐकलं. चला पुढे ऐका. रामनामातली ताकद किती मोठी आहे. रात्रीच्या प्रसंगाला मारुती राहायला गंधमादनाचं ते पार्थिव असं चुरा झालेलं सापडतंय. प्रभू रामचंद्राच्या अंजुळीत दिलं, भगवंताच्या डोळ्यानं त्याला नाहवलं आणि समाधी देऊन टाकली. रावण मृत्यू पावला. विभीषणाला लंकेचा राजा केलं आणि प्रभू रामचंद्र विजयाची गुढी घेऊन अयोध्येत पोहोचले. कालांतराने एक निरोप आला, लंकेत आवर्षण पडले. मी एक तर वाचून सांगतो नाना, अन्यथा अधिकारी माणसाच्या मुखारविंदातलं वाक्य सांगतो. कधीही भंगाऱ्यांचं वाक्य सांगणार नाही. एखाद्याला अल्पज्ञानी म्हणण्याची ताकद आपल्यात नाहीये, पण यानं कशातलं पाहिलंय उद्या जर आपल्याला विचारलं तर आपल्याला घाम सुटेल. याच्याकरता कोणाची वाक्य सांगायची नाही. मी 6 लोकांची सांगतो, त्याच्यानंतर जेवढी सांगतो तेवढी वाचून सांगतो. हे काय असं नाही ऐकून सांगणार. आवर्षण पडलं त्यावेळेला विभीषणाने पत्र जगदानंद कंद जगतपती भगवान पण नरीश पांडुरंग परमात्मा 7व्या अवतारातले रामचंद्र यांना पत्र पाठिलं. जगदानंद कंद जगतपते, पाण्याचा तुटवडा आहे. पत्र वाचत असताना प्रभू रामचंद्र खिन्न झाले आणि सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू काय काय नाही म्हणे, लंकेत पाणी नाही. तिथल्या राजाला काही डोकं नाही का म्हणे? चारी बाजूनं समुद्र आहे ना शिंदे पाटील, चारी बाजूनं समुद्र आहे. समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसाचा, चारी बाजूनं समुद्र आहे ना. भगवान सांगतात सीते, समुद्र चारी बाजूने पण ते खारा आहे ना ग, ते पाणी पिण्यास योग्य नाही. सीताई साहेब खिन्न झाल्या आणि सेवक जो सोबत आलता पत्र घेऊन त्याला विचारलं, कार्य मागच्या 8-10 महिन्यामध्ये 8-9 महिन्यात काही लंकेत उत्सव झाला का? नाही. येताना प्रभू रामचंद्रानं सांगितलं होतं, ह्या वारकऱ्याची दरवर्षी पुण्यतिथी करी जाय. त्रेतायुगातला त्रेतायुगातला वारकरी गंधमादन. पृथ्वीवर जितके देश आहेत का आमदार साहेब, या सर्व देशात सर्वात अगोदर सोने वारकऱ्याची झाली. ते वारकरी गंधमादन नावाचं वानर. पहिली समाधी विभीषणानं सोन्याची केली. आणि पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात गाव जर सोन्याचं कोणाचं झालं असेल, गाव रावणाचंही सोन्याचं होतं, गाव कुबेराचंही सोन्याचं होतं, गाव इंद्राचंही सोन्याचं होतं, पण पैठणी भाऊ मसनवाटी मातुड्याची होती. गावही सोन्याचा राहुल भैया आणि मसनवाटा सोन्याचा. पृथ्वीवर जितके देश आहेत देशात एकच व्यक्ती, वारकरी व्यक्ती, त्याचं नाव सुदामदेव. सुधाम ब्राह्मण
गावही सोन्याचं आणि मशानभूमी सोन्याची सुदाम देवाला. आणि पहिली सोन्याची समाधी ती वारकऱ्याची. हेही द्वापार युगातले सुदामदेव वारकरीच होते. नित्य भगवंताचं भजन केलं आणि जीवनभर गंधमादनानं फक्त रामनामाचं भजन केलं. आणि सांगितलं सेवकाला, का रे कुंभकर्ण विभीषणानं केली नाही पुण्यतिथी. पत्राच्या पाठीमागून आमदार साहेब लिहिला आणि ते पत्र लंकेत परत आलं. विभीषणानं पत्र वाचल्याबरोबर पत्नी आदी करून सर्व परिवार समुद्र स्नान केलं. दह्या दुधाच्या तुपाच्या पंचगव्याचं साहित्य घेतलं, सगळं पंचगव्य, आणि गंधमादनाच्या समाधीला अभिषेक केला. दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. दिवस होता चैत्र महिन्यातली ती तृतीया. पावसाळा असतो काय महिन्यात? चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी सकाळी 9-9:30 वाजता समाधीला अभिषेक केला नाना. आणि विभीषणाने आपली व्यथा मांडली, माफ करा, तुमचा उत्सव न केल्यामुळे यावर्षी लंकेत आवर्षण पडलं, याच्याकरता गोड्या पाण्याचा तुटवाडा आला. आपला व्यथा सांगितली आणि विभीषण घरी पोहोचला. दुपारच्या 12 वाजता समाधीतनं आवाज, विटेवरच्या मालकाला, जगाच्या मालकाला, काशीतल्या मालकांना आवाज जातोय, देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे. देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर 1/3 सोन्याची लंका माझ्या नावची होत होती. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर लंकेतला 3रा भाग माझ्या नावानं होत होता देवा रे. पण नाही स्वीकारला रे देवा तो. देवा स्वार्थात पडलो नाही परमेश्वरा. शेवटी मी मरण स्वीकारलं रे प्रभू, मरण स्वीकारलं आणि फक्त तुझं नाम घेत 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 शेवटचा श्वास सोडा. देवा जोपर्यंत रक्तात ओलेपणा होता तोपर्यंत राम राम म्हटलो रे. देवा जोपर्यंत हाडा मासाचा तो गोळा ओल्ला होता तोपर्यंत राम राम म्हटलं. ज्या वेळेला त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटलं त्यावेळेला हे पंचतत्वाला शरीर विलीन झालं, त्या दिवशी माझं भजन बंद झालं. देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलंय, काही किंमत आहे की नाही आम्हाला? मग रामनामाचं आयुष्यभर भजन करणाऱ्या वानराचा समाधी उत्सव ज्या लंकेतल्या राजाने केलाय, त्या राजाला जर पाणी प्यायला भेटत नसेल तर आम्हाला वारकरी कोण म्हणेल? चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी दुपारी 12:30च्या 1च्या सुमारास इतका पाऊस झाला आमदार साहेब, इतका पाऊस झाला आणि लंकेतल्या सगळ्या लोकांनी गोड पाणी पिलं. चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडला. रामनामाची ताकद ज्याच्याकडे होती, असं गंधमादन नावाचं वानर, तो चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडून प्रजा सुखी केली. ही रामनामाच्या शक्तीच्या बळावरची ताकद होती. म्हणून आळंदीतले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, रामकृष्ण
आता चालू होता आमदार साहेब मोठं गाव आणि गावात एका माणसाला 300 एकर जमीन. त्याला नाद होता पाहुणे चहा पाण्याला दूध हलण्याची. कीर्तन आटपल्यावर पाहुण्याला म्हणला चला चहा घ्यायला दूध घ्यायला चहा घ्यायला म्हणला चला. तर त्याच्यात 5-25 पाहुणे गेले. तर त्याच्यातले अर्धे दूध पिणार होते आणि अर्धे चहा पिणार होते. दूध पिणार आहे तर अर्धे वाटीन पिणार होते, अर्धे नाही सांगत. असे नाना प्रकारचे ज्याचे त्याचे सगळे. असंच एक जण आला म्हणला मी वाटीत घेत नाही. म्हणलं नवाज बुट आणलाय त्याच्यात देतो. हो. म्हणजे वरण चपात्या वाटीत चुरून खाल्ल्या आणि दूध वाटीत पित नाही. किती हाणायला पाहिजे. आगावपणा नाही करायचा असला आगावपणा. या इंटरनेट जगात या युगात ही नाटकं कशाला करायची. त्याच्यातले नाना काही चहा पिणारे काही दूध पिणारे होते. म्हातारं जुन्या काळातलं होतं भारदस्त. सुनबाई जी मामांजी त्या काळातली सून होती, आताची नाही. आता सुनबाई काय ते तिथंच तर बैर होईन. त्या काळातली सुनबाई जी मामांजी जी. कारण तिच्या जिबीला वेल्डिंग नव्हती ना. आता यांच्या जिबीला वेल्डिंग आहे. आता यायला फक्त सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून खावटती. त्याला नीट बोला वाटत नाही. झोपीत भिताडा अंगावर पडन एखादीशी. रामायण त्या बाई नाही का जिनं घरात नीट वागावा. दोन्ही सुनायला आडात ढकलून दिलं आणि ती म्हणली मी रामायणाला चालले. नको. हो तिथल्या बाकीच्याला फोकशीन तू. हो तू नको. तू काय ऐकायच्या लायकीची रामायण आहे का नाही. हो. आणि भावाला 3.5 एकर आणि याला 3.5 एकर. याचं रान बोजल्यावर 4.5 भरतय आणि त्यो रामायणात 1 नंबरला पुढे येऊन बसतो. ह्यो काय लायकीचा आहे रामायण ऐकायच्या. भावाचंच एकर भर कोरलं आणि ह्यो रामायणात पुढे बसला. मंडप जळण तो या पापानं सोंबळ्या. ते लायकी आहे का रामायण ऐकायची. विठाला विठाला. माणसानं परमार्थात गर्दी केली म्हणजे फार असा परमार्थाला गोड काढाला असं डोक्यातलं काढून टाका. माणसाने गर्दी केली म्हणजे लोक परमार्थाला गोड काढाला नाही. अहो हीच माणसं कीर्तनात रडत होती आणि हीच माणसं जाताना साठ्यानं बाटू उपटून नेत होती. कीर्तनाला आल्यावर बाटक उपटून नेत होते. हेच माणसं हेच 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 हेच. पण तुम्ही नाही आमदार साहेब. तुम्ही तर नाही म्हणणारच येत ना. विठाला विठाला. मला नाही असं काही मोठे पण वाटत. कारण सांगू का तुम्हाला. आज नाना फुकट गाड्या सोडा. फुकट गाड्या सोडा. ज्याच्या गळ्यात माळी आहेत ते पण सैलानी बाबाला जाणार. फक्त गाड्या फुकट सोडावा तेव्हा कळत येत. एक प्रकार तर आज सांगत नाही. किती नीच पात्र. वानर काय टोकाची होती हो. काय टोकाची होती. काय टोकाची. XYZ पुढाऱ्यानं रिकाम्या पिशव्या वाटल्या. पिशव्यात काय असेल देव जाणे. आज्याच्या गळ्यात माळ असताना नाताला पिशी घेऊन गेलाय. माणसानं गर्दी केली म्हणजे लय दर्दी येत असं नाही. अद्याप नाही. याच्यात काय मोठे पण परमार्थाची नाना खोली वाढायला पाहिजे. खोली रुंदी नाही. असा पुरावा द्याला की कोटीची नोट म्हणायचं. चला घरी चहा प्यायला नेले. सुनाल सुनबाई 10 कप चहा 15 कप दूध करा. 300-350 एकर जमीन.
कर्मनो गहनो गती डब्यातली साखर उडालती. दर 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 सुनाला घाम आला. हे मथाऱ्याच्या सुनाला घाम आला आणि मथाऱ्याची नाच सुन आपल्या सासून म्हणते, आत्या इतका काऊन घामी आलाय? तुला माहितच नाही, तू आज सासऱ्याची खसालत बाई त्या आकड्याच्या काठीन मारताय. आता बोली झालं काय? मी सकाळी सांगायला पाहिजे होती साखर संपली म्हणून. मग आपल्यासाठी का दुकान उघडायचे नाही का? अगं पाहुण्यापासून गेल्यावर सगळी प्रतिष्ठा मातीत जाती ना. 300 एकर जमीन आहे ना आपल्याला. सून हुशार होती म्हणजे निष्ठावंत. वा. गंधमादनानं तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडला. रामनामाची ताकद. पुढे ऐका, पुढे ऐका. किती मोठं रामनाम श्रेष्ठ आहे. एकदा म्हणे मारुतीरायनं समुद्राला विनंती केली, सागरा ऐके आपांपती तुझ रे मी करीत सो विनंती. हे अपांपती ऐक, तुला विनंती करतोय. भगवंताला पहिलं तीराला जायचंय. जाऊ दे. नाही जाऊ दिलं सागराला. अहंकाराचं टोक होतं थोडासा. नाही जाऊ दे. नळ नावाचं वानर आहे. या वानरावर एक कृपा झाली. त्यानं दगड पाण्यात टाकला की तरंगत होता. तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. त्याच्या हाताने दगड तरंगत होते. पण ही का कृपा झाली? येतोय अलीकडे थोडासा. पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते. आणि ती साधना होती शाळीग्रामाची पूजा करत होते. शाळीग्राम म्हणजे विष्णू. विष्णू. आता अयोध्येचं राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत का अयोध्येतल्या, ह्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या आहेत. आणि गंडकी नावाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब ते विष्णू आहेत. हो, कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले. शाळीग्राम विष्णू. तर काही अधिकारी लोक नाना शाळीग्रामाची पूजा करायचे भगवान विष्णू समजून. आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही, फक्त तुळशीचं पान. शाळीग्रामाला फक्त तुळशीचं पान. पान चालते, पान. आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शाळीग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल तर जेवढी तुळशीची अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो. अशी मोठ्या लोकांचं वाक्य. आता तसा शाळीग्राम पाहला आपली पात्रता नाही आणि ज्याच्या हातानं तुळशीचे पानं खायली हे असाही आपल्याला दिसला नाही. आपलं दोन्ही कुणून नशीब वाहवलं ना. तर शाळीग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताचं चिंतन करायचे आणि नळ नावाचं वानर तितक्याच शाळीग्राम उचलायचं पाण्यात टाकायचं. पण त्यांच्या मालकांचा गोडसा पुरावा आहे. कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर मोठ्या मोबाईल मध्ये विचका ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही तुम्हाला. बोट फिरी जात्या काचा वासर. ते ॲप घ्या म्हणतात ना, मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा. भंगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा, देव तुमचं कल्याण करेल. त्याच्या कुळातल्या 2 लोकांकडे बघितलं साधून. साधून शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता. पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला. शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा,
तू दगड पाण्यात टाकले की तरंगतील. नळ तो शालिग्राम पाण्यात टाकायचा आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शालिग्राम घेऊन यायचे. असं एक मुद्दा आणि अजून 2 मुद्दे आहेत, पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला आणि दगड तरंगत होते. देहूतले मालक सांगतात, तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. कशा करता दगड तरंगत होते त्यातला एक पुरावा सांगितला. पुन्हा कधी योग आला तर पाहू पुढचे 2 पुरावे. या नळ नावाच्या वानरानं मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता कशाला ताण घेता तुम्ही, आपल्या हाताने दगड तरंगत आहेत, आपण दगडाचा सेतू बांधू. लागलीच सेतू बांधायला सुरुवात झाली, पण दगड पाण्यात टाकल्यावर ते दगड वाहत होता नाना, पुढे पुढे सरकत होता. मारुतीरायाने सांगितलं, अरे लंका इकडे, दगड खाली चाललेत, काय करायचं पाशाल. मग रामनामाची जोडई करा. आणि मारुतीरायानं ती दगड रामनामाच्या जोडईनं जोडून टाकले. 100 योजनाचा सेतू बांधला. 4 कोसाचा 1 योजन, तर एका योजनामध्ये 12 किलोमीटर भरते. 12 गुणिले 100 1200 किलोमीटरचा सेतू बांधला असं रामायण सांगते. एवढा मोठा दूर सेतू बांधला. त्या सेतूला शासनाचं बजेट नाही नाना, पाय खांदायला जेसीबी नाही, कुठलाही थापी घेऊन मिस्त्री नाही, 1 रुपया मजुरी नाही, दोरी लावण्यासाठी माणूस हजर नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याला खालून टेकू नाही. समुद्री तारिले पाषाण महिमान नामाचे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. तारिले पाषाण हे महिमान नामाचे. तारिले पाषाण हे महिमान नामाचे.